नमो नमः. मी वॅस्ट्रो गायत्री जोशी. मित्रांनो, आज आपण ज्या विषयावरती संवाद साधणार आहोत तो केवळ एका तिथीबद्दल नसून तो आपल्या आत्म्याच्या प्रवासाचा एक अत्यंत महत्वाचा टप्पा आहे. आपण सर्वजण या पृथ्वीवर आपला कर्मभोग भोगण्यासाठी आलो आहोत. पण कर्म म्हणजे काय? कर्माचे फळ आपल्याला कसे मिळते? आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे आपल्या हातून कळत नकळत झालेल्या पापातून आपली सुटका कशी होऊ शकते? हिंदू धर्मशास्त्रात चैत्र वंद्य एकादशीला पाप मोचनी एकादशी असं म्हटले जाते. पाप आणि मोचन या दोन शब्दातच या तिथीचे गुपित लपलेले आहे. मोचन म्हणजे सुटका किंवा मुक्ती. ही एकादशी आपल्याला आपल्या कर्माच्या त्या साखळबंधातून मुक्त करण्यासाठी संधी देते, ज्यामध्ये आपण अनेक जन्मांपासून अडकलेले आहोत. आजच्या या विशेष भागात आपण एकादशीचा केवळ उपवास किंवा कथा पाहणार नाही, तर आपण कर्माचे विज्ञान समजून घेणार आहोत. हा व्हिडिओ मोठा आहे, कारण ज्यांना स्वतःच्या जीवनात खरोखरच बदल घडवून आणायचा आहे त्यांच्यासाठी हा एक आध्यात्मिक क्लास आहे असे समजा. त्यामुळे कुठेही न जाता शेवटपर्यंत नक्की सोबत राहा. पाप आणि पुण्याचं सखोल आध्यात्मिक विश्लेषण. बरेच लोक विचारतात, गायत्रीताई, आम्ही तर कोणाला इजा केली नाही, कधी कोणाचे पैसे चोरले नाहीत, मग आम्हाला पाप कसे लागते? आमचे जीवन संघर्षातून का आहे? मित्रांनो, अध्यात्म असं सांगतं की पापाचे स्वरूप खूप सूक्ष्म असतं. शास्त्रानुसार पापांचे 3 मुख्य प्रकार आहेत. पहिला प्रकार म्हणजे कायिक पाप, जे आपण शरीराने करतो. कोणाला मारणे, निसर्गाची हानी करणे किंवा कोणाची वस्तू बळकावणे. दुसरा प्रकार आहे वाचिक पाप, जे आपण आपल्या शब्दांनी करतो. कोणाची निंदा करणे, खोटं बोलणे, कोणाचा अपमान करणे किंवा कटू शब्द बोलणे. आजच्या सोशल मीडियाच्या युगात आपण कमेंट मधून कोणाचे मन दुखवतो, ते सुद्धा घोर वाचिक पाप आहे. आणि तिसरा सर्वात धोकादायक प्रकार म्हणजे मानसिक पाप, जे केवळ आपल्या विचारात असते. कोणाबद्दल मनात द्वेष असणे, कोणाचे वाईट व्हावे अशी इच्छा धरणे किंवा प्रचंड अहंकार बाळगणे, हे सर्व पाप आपल्या चित्तावर एक गळत ठसा उमटवत असतात. पापमोचनी एकादशी ही ती वेळ आहे जेव्हा निसर्गात अशी स्पंदने असतात जी धूळ झटकण्यासाठी मदत करतात. या दिवशी आपण जेव्हा उपवास करतो तेव्हा आपण आपल्या शरीरातील पंचमहाभूतांना पुन्हा संतुलित करतो. भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेत म्हणतात, कर्माची गती अत्यंत गहन आणि गुंतागुंतीची आहे. एखादे कर्म आपण आज करतो, पण त्याचे फळ आपल्याला अनेक वर्षानंतर किंवा पुढच्या जन्मातही मिळते. जसे एखादे बी पेरल्यानंतर लगेच फळ येत नाही, त्याला वेळ लागतो, तसेच कर्माचे आहे. पापमोचन एकादशी या दिवशी जेव्हा आपण विष्णूची उपासना करतो तेव्हा आपण अकर्ता भागात जाण्याचा प्रयत्न करतो. विष्णू हे या सृष्टीचे पालन करता आहेत. त्यांच्या चतुर्भुज स्वरूपाचे ध्यान केल्याने आपल्यातील राजस आणि तामस गुण कमी होतात आणि सत्व गुण वाढतो. मित्रांनो, आता आपण त्या महान पौराणिक कथेकडे वळूया, जी केवळ एक गोष्ट नाही, तर साधकाच्या जीवनातील सर्वात मोठ्या धोक्याचे दर्शन आहे. प्राचीन काळी चैत्र रथ नावाच्या एक दिव्य वन होते. हे वन इतके सुंदर होते की तिथे नेहमी वसंत ऋतू वास्तव्याला असायचा. याच वनात चौव्यन ऋषींचे पुत्र मेधावी ऋषी कठोर तपश्चर्या करत होते. मेधावी ऋषींचे तेज सूर्यासारखे प्रखर होते आणि आपल्या इंद्रियांवर पूर्ण ताबा मिळवला होता असे त्यांना वाटत असे. पण अध्यात्मात एक गोम असते. जेव्हा तुम्हाला वाटते की तुम्ही विकारांवर विजय मिळवला आहे, नेमका त्याच वेळी तुमच्या मनात एक सूक्ष्म अहंकार जन्म घेतो. मेधावी ऋषींच्या मनातही असाच विचार आला असावा की आता मला कोणीही विचलित करू शकत नाही. जेव्हा साधकाला आपल्या साधनेचा गर्व होतो तेव्हा निसर्ग त्याची परीक्षा घेतो. इंद्रदेवाला मेधावी ऋषींच्या तपाची भीती वाटू लागली. त्यांना वाटले की हे ऋषी माझे इंद्रपद हिरावून घेतील. इंद्रदेवाने ऋषींचा तपोभंग करण्यासाठी मंजुघोषा नावाच्या अप्सरेला पाठवलं. मंजुघोषा म्हणजेच
एक केवळ स्त्री नव्हती, तर ती आपल्या मानवी मनातील सुप्त वासनाचे प्रतीक होती, ज्या आपण पूर्णपणे नष्ट न करता केवळ दाबून ठेवलेल्या असतात. मंजू घोषा या वनात आली. तिने आपल्या मधुर स्वरात गायन सुरू केले आणि तिच्या नुरूपांच्या आवाजाने शांत वनाचे वातावरण बदलून गेलं. मेधावी ऋषींच्या ध्यान विचलित झाले. त्यांनी डोळे उघडले आणि समोर लावण्यवती मंजू घोषा उभी होती. कामदेवाच्या या प्रभावामुळे ऋषींचा विवेक एका क्षणात गळून पडला. ज्या ऋषींनी वर्षानुवर्ष डोळे मिटून ईश्वराचे चिंतन केले होते, ते आता एका अप्सरेच्या रूपात अडकले. येथे कथेचा विस्तार पहा. ऋषींनी त्या अप्सरेचा स्वीकार केला. शास्त्र सांगतं की ऋषींना काळाचे भान राहिले नाही. एक दिवस गेला, 2 दिवस गेले, महिने गेले आणि वर्षे उलटली. तब्बल 57 वर्षे, 9 महिने आणि 3 दिवस ऋषी त्या अप्सरेसोबत संसारात मग्न राहिले. पण त्यांना काय वाटले? त्यांना वाटले की केवळ एक रात्रच झाली आहे. मित्रांनो, हेच आहे मायेचे स्वरूप. जेव्हा आपण मोहात असतो, रागात असतो किंवा स्वार्थात बुडालेले असतो, तेव्हा आपल्याला वेळेचे भान राहत नाही. आपण आपल्या आयुष्यातील अमूल्य क्षण व्यर्थ घालवतो आणि जेव्हा जाग येते तेव्हा खूप उशीर झालेला असतो. 57 वर्षानंतर जेव्हा मंजू घोषा म्हणाली की स्वामी, आता मला स्वर्गात परत जाण्याची आज्ञा द्यावी, तेव्हा ऋषी दचकले. त्यांना सत्य उमगले आणि आज आपण आपल्या आयुष्यातील तप आणि सामर्थ्य एका क्षुल्लक सुखापायी गमावले आहे. सत्य कळताच मेधावी ऋषी संतापाने थरथर कापू लागले. त्यांनी मंजू घोषाला पिशाच होण्याचा शाप दिला. पण हा शाप दिल्यानंतर त्यांना पुन्हा पश्चाताप झाला. कारण अध्यात्म सांगतं की रागावणे आणि दुसऱ्यांचे वाईट चिंतने हे सुद्धा तपोभंगाचंच आहे. ऋषींनी जाणवले हे केवळ ती अप्सरा दोषी नाही, तर त्यांचा स्वतःचा अविवेक दोषी आहे. हताश झालेले ऋषी आपल्या वडिलांकडे, च्यवन ऋषीकडे धावत गेले. ते रडत म्हणाले, पिताश्री, माझ्या हातून घोर अपराध झाला आहे. माझे सर्व तेज, माझी साधना मी गमावून बसलो आहे. आता या पापाचे प्रायश्चित्त काय? च्यवन ऋषींनी त्यांना जे सांगितले तेच या संपूर्ण व्हिडिओचे सार आहे. ते म्हणाले, पुत्रा, पश्चातापाचे अश्रू हे जगातील सर्वात मोठे पवित्र तीर्थ आहे. पण केवळ रडून चालणार नाही. तुला तुझ्या कर्माचे शालन करावे लागेल. तू चैत्रवंदे एकादशी म्हणजेच पापमोचनी एकादशीचे व्रत कर. च्यवन ऋषींनी सांगितले की ही एकादशी विष्णूच्या त्या स्वरूपाची उपासना आहे जी मेरू पर्वतासारखी पापे सुद्धा जाळून राख करते. जेव्हा मनुष्य पूर्णतः हताश होतो, तेव्हा केवळ ईश्वरी कृपाच त्याला बाहेर काढू शकते. मेधावी ऋषींनी आणि त्या अप्सरेने मिळून हे व्रत केलं. त्यामुळे त्यांची केवळ पिशाच योनीतून मुक्तता झाली नाही, तर ऋषींनी त्यांचे हरवलेले तेज पुन्हा प्राप्त झाले. त्या दिवशी ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा. या एकादशीला आपण काय संकल्प करावा? केवळ उपवास करण्याचा संकल्प करू नका, तर क्षमा देण्याचा संकल्प करा. ज्यांनी तुमचे मन दुखवले आहे त्यांना क्षमा करा आणि ज्यांचे मन तुम्ही दुखवले आहे त्यांची मनातल्या मनात माफी मागा. जोपर्यंत तुम्ही इतरांना क्षमा करत नाही, तोपर्यंत ईश्वर तुम्हाला क्षमा करत नाही. हेच या पापमोचनी व्रताचे सर्वोच्च फळ आहे. तर मित्रांनो, ही होती पापमोचनी एकादशीची सविस्तर माहिती आणि आध्यात्मिक कथा. हा व्हिडिओ बनवण्यामागे माझा उद्देश हाच होता की तुम्हाला केवळ माहिती मिळावी असे नाही, तर तुमच्या जीवनात एक सकारात्मक बदल घडावा. ही एकादशी तुमच्यासाठी एक नवीन सुरुवात ठरो. तुमच्या कर्माचे ओझे हलके हो आणि तुमच्या जीवनात सुखाचा, शांतीचा प्रकाश येऊ. जर तुम्हाला हा सखोल आध्यात्मिक प्रवास आवडला असेल तर अशाच गहन विषयांसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. एकादशीचा हा अमूल्य संदेश तुमच्या मित्रपरिवारापर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेअर करा. तुमच्या एका शेअरमुळे कोणाचे तरी कर्माचे ओझे हलके होण्यास मदत होऊ शकते. कमेंटमध्ये जय श्री हरी किंवा ओम नमो नारायण लिहायला विसरू नका. पुन्हा भेटूया
अशाच एका चैतन्यमय आणि अर्थपूर्ण विषयासह. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि साधनेत मग्न राहा. श्री स्वामी समर्थ.